नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना मी सादर करून आणि निश्चितपणाने सगळ्यांची भावना लक्षात घेतलेली आहे. जळगावात केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यासह अन्य एका महिलेकडे प्रेम संबंधांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी गोकुळ चव्हाण याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. लाडकी बहीण योजनेचं केवायसी करायचं असल्यानं चव्हाण महिलेच्या घरी आला आणि कागदपत्र घेऊन शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित महिलेने केलाय. अन्य एका महिलेला निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देतो असं प्रेमसंबंधाची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीची आवश्यक प्रक्रिया पार पाडून देण्यासाठी महिलांकडे शरीर सुखाची आणि प्रेमसंबंधांच्या मागणीच्या प्रकाराने जळगावात मात्र खळबळ उडाली आहे. मला एका शासकीय योजनेच्या डॉक्युमेंट संदर्भात येलो तात्यावा यांनी माझ्याकडे नंबरची मागणी केली होती आणि मैत्री संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. पीडित महिला आहे सर, त्या पीडित महिलेचं असं म्हणणं की शरीर सुखाची मागणी केली, त्यांनी शारीरिक संबंध ठेवावे असं म्हटलंय. हो, त्यांनी उल्लेख केलाय फिर्यादीमध्ये, परंतु ते त्यांच्या नवऱ्याचे मित्रच आहेत म्हणून त्यांच्या घरी आलेले होते आणि त्यांच्यात ते संभाषण झालं होतं आणि त्यांनी त्या पीडितेने सांगितलं होतं की हा प्रकार मी माझ्या नवऱ्याला सांगणार आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पाठलाग करणे, मैत्री संपादन करण्याचा प्रयत्न करणे आणि त्याच्यात सतत महिलेला त्रास देणे या संदर्भात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे. जळगावात केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्याचा अन्य एका महिलेकडे